मार्केटवरून येताना आहे ना, मस्त अशा सर्व भाज्या घेऊन आले होते मी, मला ज्या पाहिजे त्या. आणि गाजर ना आज जरा स्वस्त भेटले होते, मग गाजर पण जास्तच घेऊन आले होते. सर्व भाज्या मी साफ करून घेतल्या, कांदे बटाटे पण लावून घेतले आणि फ्रीजमधले बघून घेतले मी, की कोणती बाबा भाजी आहे ना अशी खराब झालेली आहे किंवा सुकली, ती काढून घेतली आणि आणलेल्या सर्व भाज्या व्यवस्थित लावून घेतल्या. तर मला आहे ना वांग्याचं भरीत करायचं होतं. त्याआधी ना दूध गरम करायला ठेवलं, तर मी ना 2 वांगी घेतलेली. मला गॅसवर भाजून करायची होती, म्हणून मी वांगी 2 मस्त अशी धुवून घेतली आणि तेल लावून घेतलं वरून वांग्यांना आणि गॅसवर भाजायला ठेवले. वांगी भाजतायत तोपर्यंत म्हटलं कांदा वगैरे चिरून घ्यावा. कांदा वगैरे चिरून घेतला आणि वांगी पण तोपर्यंत शिजली होती. मस्त देठ काढून वरची ना काळी झालेली साल पूर्ण मी काढून घेतली आणि मॅश करून घेतले वांगे. लगेच फोडणीला पण देऊन घेतलं. तर मी ना तवाच वापरते सुक्या भाज्यांना. तर तव्यामध्ये आहे ना मस्त असे लसूण तेलामध्ये फ्राय करून घेतलं आणि कांदा आहे ना मी भरताला जास्तच घालते जरा, म्हणजे टेस्ट लागते. आणि कांदा असा लालसर परतून घेतला. थोडंसं हळदी, लाल मिरची पावडर, मसाला आणि थोडंसं खलासने घालून मस्त असं परतून घेतलं आणि मॅश केलेले वांगे आहे ना त्यात घालून घेतले. मी काय करते, वांग्याच्या भरीत असू दे किंवा काही सुकी भाजी असू दे, मला कोथिंबीर जर घरात जास्त असली ना, की मी जास्तच वापरते आणि वरून नाही टाकत, मी डायरेक्ट परततानाच टाकते. म्हणजे मग ती ती पण शिजून निघते मस्त अशी आणि टेस्ट पण खूप छान लागते. तर आहे ना झाकण मारून एक वाफ काढून घेतली, तेल सुटेपर्यंत मस्त असं परतून घेतलं. छान असं चमचमीत वांग्याचं भरीत तयार आहे आणि भाकरी पण करून घेतल्या लगेच. तर आहे ना मला डॉक्टरांनी सांगितले ना, मी तशीच करते. रात्रीचं जेवण भात वगैरे काही खात नाही. जास्त काकडी आणि गाजर जास्त करून खायला सांगितले, तेच माझं चालू आहे. तर एक भाकरी मस्त अशी वांग्याचं भरीत, काकडी, गाजर असं ताट भरून घेतलं आणि चला जेवून घेते मी. भेटूया पुढच्या